नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मूळ अवयव पद्धतीचा वापर करून संख्यांची मसावी आणि लसावी काढणार आहोत. वी आर गोइंग टू लर्न द एलसीएम अँड एचसीएफ ऑफ द नंबर विथ द हेल्प ऑफ प्राइम फॅक्टर मेथड. बरोबर. तर प्राइम फॅक्टर मेथड मध्ये आपल्याला ज्या नंबर दिलेले असतील त्यांना प्राइम नंबरनी डिवाइड करायचं असतं. प्राइम नंबर कोणते आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13 या प्रकारचे जे नंबर आहेत की ज्या स्वतःच्याच टेबलमध्ये येतात त्यांना प्राइम म्हणतो किंवा आपण नॉन डिव्हिजिबल नंबर, अविभाज्य संख्या किंवा मूळ संख्या. यांनी या नंबरला डिवाइड करायचं. आता बघा 36 आणि 42 आहे. बरोबर. मी दोन व्हर्टिकल कॉलम मध्ये या नंबरला लिहिणार आणि मग आता यांना डिवाइड करण्यासाठी बघा, आता इथे युनिट प्लेसला 6 आणि 2 आहे. म्हणजे कोणत्या प्राइम नंबरने दोन्ही नंबर डिव्हिजिबल असतील? सुरुवातीला दोन्ही संख्यांना भाग जाणाऱ्या प्राइम नंबर घ्यायच्या आणि नंतर इतर. बरोबर. आता 2 या दोन्ही संख्यांना भाग जाईल. बरोबर. कारण युनिट प्लेसला काय एकक स्थानी 6 आणि 2 आहे. कारण युनिट प्लेसला जेव्हा 0, 2, 4, 6, 8 असे नंबर असतात तेव्हा ती नंबर 2 ने डिव्हिजिबल असते. म्हणजे त्या संख्येला 2 ने भाग जातो. म्हणजे इथे 2 ने भाग जाऊ शकतो. मग इथे मी 2 लिहिणार. बरोबर. आता 2 ने डिवाइड करूया आपण. 2 1 जा 2, रिमाइंडर 1, 2 8 जा 16, अगेन 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2. बरोबर. 2 ने डिवाइड केल्यावर नंबर हाफ होतात बघा. आता दोन्ही नंबर 18 2 ने डिव्हिजिबल आहे पण 21 2 ने नाही. बरोबर. मग आपण 2 नंतर काय कशाकडे जाऊ? 3 कडे. आता या नंबर 3 च्या टेबल मध्ये येतात दोन्ही. बरोबर. म्हणजे इथे म्हणून मी काय लिहिणार? 3. आता 3 ने भाग देऊ. 3 6 जा 18 अँड 3 7 जा 21. 3 7 18, 3 7 21. आता इथे जी नंबर आहे तिला परत 2 ने भाग जातो. 6 इज डिव्हिजिबल बाय 2. इथे मी काय लिहिणार? 2 लिहिणार. 2 3 जा 6. 7 2 ने डिव्हिजिबल नाही, मग 7 ऍज इट इज लिहा. आता बघा, इकडे पण प्राइम नंबर आहेत आणि इकडे पण प्राइम नंबर आहेत. म्हणजे आपली प्रोसिजर आता संपलेली आहे. पण 2 ने दोन्ही नंबरला डिवाइड केला. पण 2 ने बघा दोघांना भाग गेला म्हणून याला आपण राऊंड करू. बरोबर. आणि 3 ने पण दोघांना भाग गेलेला आहे त्यामुळे 3 ला सुद्धा राऊंड करू. ह्या ज्या दोन नंबर आहेत, बरोबर, हे यांचे काय झाले? कॉमन फॅक्टर झाले. काय झाले? कॉमन फॅक्टर. आणि इथल्या ज्या बाकीच्या नंबर आहेत 2, 3 आणि 7 हे काय झाले? नॉन कॉमन फॅक्टर. बरोबर. मग आता यांच्या मदतीने आपण एलसीएम आणि एचसीएफ काढू शकतो. आता एचसीएफ काढण्यासाठी काय करायचा? मसावी किंवा एचसीएफ. त्यासाठी या कॉमन जे घेतलेले आहेत राऊंड मध्ये त्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे 2 इंटू 3 हे येणार. 2 इंटू 3, 2 3 जा 6. 6 काय झाला यांचा? एचसीएफ किंवा मसावी. बरोबर. हायेस्ट कॉमन फॅक्टर. आणि आता लसावी काढण्यासाठी काय करायचं बघा, किंवा एलसीएम, त्याच्यासाठी आपण कॉमन पण घ्यायचे. कॉमन कोण आहे? 2 आणि 3 आहेत. बरोबर. हे आणि नॉन कॉमन कोणते राहिले? 2. आणखी कोण आहे? इकडे खाली बघा प्राइम आहे 3 आणि 7. बरोबर. आता यांचं प्रोडक्ट करा. 2 3 जा 6, 2 3 जा 6 इंटू 7. 36 इंटू 7 म्हणजे किती येणार? 2 5 4 25. 225 हा त्यांचा काय असेल? एलसीएम किंवा लसावी असेल. बरोबर. तर आपण याच टाईपचं दोन संख्यांचं आणखी एक उदाहरण पाहू आणि त्याच्यानंतर 3 संख्या आणि त्यानंतर 4 संख्या असे दोन्ही प्रकारचे एलसीएम आणि एचसीएफ आपण पाहूया. बघा, आता 14 आणि 28 आहेत. तर यांचा बाबतीत या नंबर एक वेगळ्या प्रकारचे आहेत कारण 14च्या टेबलमध्येच 28 आहेत. बरोबर. किंवा 14ची मल्टिपल 28 आहे. 14च्याच पाड्यात 28 येतात ना, तेव्हा यांचा जो एचसीएफ असेल ना
तो 14च येणार आणि एलसीएम किती असेल 28. म्हणजे मसावी 14 असेल आणि लसावी 28 असेल. तर आपण तपासून पाहूया, कारण आपल्याला पद्धतीचा वापर करायचा आहे. बघा 14 आणि 28. बघा आता युनिट प्लेसला बघा 4 आणि 8 आहे. 4 आणि 8 आहे म्हणजे ही नंबर दोन्ही नंबर 2 ने डिव्हिजिबल आहेत. 2 लिहिणार इथे मी. 2 7 जा 14, देन 2 1 जा 2, 2 4 जा 8. आता 2 ने डिव्हिजिबल आहेत का दोन्ही? नाही, परंतु 7 ने दोन्ही डिव्हिजिबल आहेत. 3 ने नसणार, 5 ने नाहीत, 7 ने आहेत. मग इथे मी काय लिहिणार 7. आता 7 ने भाग द्या. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 1 7, 7 2 14. बरोबर. आता इथे प्राईम नंबर आलेले, म्हणजे पुढे प्रोसिजर आपल्याला करायची आवश्यकता नाही. इकडे प्राईम आहेत आणि इकडे पण प्राईम आहेत. बरोबर. प्राईम नंबर किंवा 1 आले पाहिजे इथे, तोपर्यंतच आपण भाग द्यायचा. आलं लक्षात? आता बघा, मग आता यांचा मसावी किती असेल किंवा एचसीएफ, तो काढण्यासाठी मी काय करणार, हे जे नंबर आहे हे काय झाले कॉमन फॅक्टर आणि इकडे काय झालं नॉन कॉमन. बरोबर. आता कॉमन फॅक्टर घ्या. 2 इंटू 7, बरोबर ना. 2 इंटू 7 14. 14 हा काय झाला यांचा एचसीएफ. आणि लसावी किंवा एलसीएम काढण्यासाठी काय करायचं, आता कॉमन घ्यायच्या आधी 2 इंटू 7 हे कॉमन आहेत. बरोबर ना. आणि नॉन कॉमन कोण आहेत, 1 घ्यायची आवश्यकता नाही. इंटू 2. आता बघा 2 7 जा 14 इंटू 2 28. बघा मसावी किती आला 14 एचसीएफ आणि लसावी किती आला 28 एलसीएफ. बरोबर ना. मी सांगितल्याप्रमाणे आलं की नाही. का आलं, कारण या मल्टिपल आहेत. मोठी संख्या जी आहे ती मल्टिपल आहे लहान संख्येची. त्या अशा वेळेला लहान संख्या मसावी असते एचसीएफ आणि मोठी संख्या काय असतो लसावी. बरोबर. स्मॉलेस्ट नंबर इज एचसीएफ आणि बिगेस्ट नंबर काय असतो एलसीएम. तर या पद्धतीने तुम्हाला 2 संख्यांचे एलसीएम आणि एचसीएफ कळाले. आता आपण 3 संख्यांचे सुद्धा काढूया. आता बघा आपल्या समोर 3 संख्या आहेत आणि यांचा आपल्याला एलसीएम आणि एचसीएफ काढायचा आहे. तर बघा 18, then 42, then 48. ओके. आता बघा युनिट प्लेसला काय 2 4 8 म्हणजे तिन्ही नंबर 2 ने डिव्हिजिबल आहेत. बरोबर ना. इव्हन नंबर आहे. मग आता 2 ने भाग देऊया आपण. 2 लिहिणार इथे. 2 9 जा 18, 2 2 जा 4, 2 1 जा 2 अँड 2 2 जा 4, 2 4 जा 8. आता बघा 2 ने एकच नंबर डिव्हिजिबल आहे, पण आपल्याला सर्व नंबर डिव्हिजिबल असलेली नंबर. आता बघा 3 कडे गेलो आपण तर 9 3 च्या टेबलमध्ये 9 पण येतात, 21 पण येतात आणि 24 सुद्धा 3 च्या टेबलमध्ये म्हणजे 3 च्या पाड्यात आहेत. इथे मी काय लिहिणार 3. काय येणार 3 3 जा 9, 3 7 जा 21 अँड 3 8 जा 24. आता बघा आता या ठिकाणी 3 आणि 7 प्राईम आहेत, परंतु 8 प्राईम नाही. म्हणजे आपण 8 ला डिवाइड करू शकतो. आणि कशाने करायचं मग 2 ने. मग 2 ने 8 ला डिवाइड करताना 3 आणि 7 ऍज इट इज लिहायचे जसेच्या तसे. आणि बघा आता 2 4 जा 8. आता परत 4 काही प्राईम आहे का नाही. 4 परत 2 ने डिव्हिजिबल आहे, म्हणजे इथे मी परत 2 लिहिणार. त्यावेळेला 3 आणि 7 ऍज इट इजच लिहायचे आणि 2 2 जा 4 2 जा. आता इकडे पण सर्व प्राईम आहेत आणि इकडे पण प्राईम आहेत. बरोबर. परंतु या ठिकाणी 2 ने सर्वांना भाग गेलाय बघा आणि 3 ने सुद्धा सर्वांना भाग गेलाय. म्हणजे 2 आणि 3 ने ऑल नंबर डिव्हिजिबल आहेत. बरोबर. त्यामुळे हे काय झाले यांचे कॉमन फॅक्टर झाले आणि हे काय झाले बाकीचे सर्व नॉन कॉमन. हे आणि हे येते लक्षात. मग आता एलसीएम काढण्यासाठी मी एचसीएफ काढण्यासाठी म्हणजे मसावीसाठी काय करणार कॉमन फॅक्टरचं मल्टिप्लाय 2 इंटू 3. ओके. 2 इंटू 3, 2 3 जा 6. हा 6 काय आला यांचा मसावी.
आता आपण काय करू, एलसीएम किंवा लसावी. लसावी काढण्यासाठी प्रथम कॉमन घेणार 2 इंटू 3 इंटू बाकी काय राहिले आता 2 इंटू 2. बघा बाकी कोण कोण आहेत बघा आता 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 7 इंटू 2. ओके, सर्व घेतले, कॉमन पण घेतले आणि नॉन कॉमन सुद्धा घेतले आपण. मग काय ना 2 3 जा 6, अगेन 2 2 जा 4, 2 7 जा 3 7 जा 21 इंटू 2 म्हणजे काय येणार 24 इंटू 42. 24 इंटू 42 म्हणजे यांचं गुणाकार किती येणार बघा आता 2 2 जा 4 8 8 10 जा 0 1 10 1008. इट इज युअर एलसीएम किंवा लसावी असेल. बरोबर. तर या पद्धतीने आपण मसावी आणि लसावी सुद्धा 3 नंबर जरी असल्या तरी आपण काढू शकतो. आता आपण 4 संख्या असतील तर त्यांचा मसावी आणि लसावी कसा काढायचा ते सुद्धा पाहूया. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर 4 संख्या आहेत आणि यांचा आपल्याला एलसीएम आणि एचसीएफ काढायचा आहे. बघा आता 24 then 40 80 आणि 120. आता बघा सर्व नंबर 4 0 0 आहेत म्हणजे 2 ने डिव्हिजिबल आहेत. बरोबर, म्हणजे 2 ने भाग जाणार. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4 20, 2 4 जा 8 and 2 6 जा 12 60. आता परत 2 आणि 0 0 आहेत म्हणजे 2 ने डिव्हिजिबल आहे. 2 6 जा 12, 2 10 जा 20, 2 2 जा 4 0, 2 3 जा 6 30. आता परत 2 ने डिव्हिजिबल आहेत कारण 6 0 0 आहे. 2 ने डिवाइड करा. 2 3 जा 6, 2 5 जा 10, 2 1 जा 2 0, 2 1 जा 2, 1 2 5 जा 10. आता नंबर बघा 3 प्राइम आहे आणि ह्या बाकीच्या नंबर आहेत त्या 5 ने डिव्हिजिबल आहेत. 5 ने कधी डिव्हिजिबल असतात 5 आणि 0 असल्यावर. म्हणजे सर्व नंबरला एकाच कॉमन प्राइम नंबरने भाग जाणार नाही. आता म्हणजे हे तुमचे काय झाले कॉमन फॅक्टर झाले इथपर्यंत. आता आपण कशाने डिवाइड करू शकतो 5 ने. 5 ने केलं तर 3 ऍज इट इज ठेवायला लागतील. 5 1 जा 5, 5 2 जा 10 and 5 3 जा 50. ओके. आता बघा प्राइम आणि 1च राहिलेलं आहे त्यामुळे आपल्याला पुढे प्रोसिजर न्यायची झाली तर हे 3 आहेत. अजून 3 2 टाइम्स आहेत ना म्हणजे 3 ला आपण भाग देऊ शकतो. 3 इथे लिहा. 3 1 जा 3, 1 ऍज इट इज, 2 ऍज इट इज आणि 1. बघा मग आता कॉमन कोण आहेत तुमचे कॉमन फॅक्टर हे झाले आणि बाकीचे 5 3 आणि 2 हे नॉन कॉमन झाले. मग आता आपल्याला मसावी काढायचं झालं किंवा एचसीएफ काढण्यासाठी काय करणार कॉमन फॅक्टर घ्या. 2 इंटू 2 इंटू 2, 2 2 जा 4 आणि 4 2 जा 8. ओके. आणि लसावी काढण्यासाठी लसावी म्हणजे तुम्हाला एलसीएम काढायचं झालं तर त्यासाठी काय करणार तुम्ही कॉमन घ्या आधी. म्हणजे कॉमन कोण आहे बघा 2 इंटू 2 इंटू 2 हे कॉमन झाले आणि नॉन कॉमन कोण आहे 3 5 3 2 म्हणजे 5 इंटू 3 इंटू 2. ओके. 2 2 जा 8 आलेला आहे. 5 3 जा 15 इंटू 2. ओके. यांचं मल्टिप्लाय 15 आलं ना 15 इंटू 2. आता 8 ने मल्टिप्लाय करू नका. 8 इंटू 15 2 जा 30 सोपं आहे. ओके. आता बघा आता 8 3 जा 24 म्हणजे 240 काय येणार यांचा लसावी किंवा एलसीएम आहे ना. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण सहजरित्या एलसीएम आणि एचसीएफ काढू शकतो. मग त्या 2 अंकी असू द्या 3 अंकी असू द्या 3 असू द्या किंवा 4 संख्या असू द्या आहे ना. तर हेच एलसीएम आणि एचसीएफ मी तुम्हाला सर्वच उदाहरणं नाही दिली कारण तुम्ही प्रॅक्टिस करा.
जेव्हा तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस कराल तेव्हाच तुम्हाला हा भाग व्यवस्थित कळेल. तर व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला सर्व टाईपचे 13 आणि 14 म्हणजे सर्व सम्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. तर हेच एलसीएम आणि एचसीएफ आपण काही कॉम्पिटिटिव्ह परीक्षांसाठी काही सेकंदात यांचे आन्सर काढू शकतो. त्यासाठी एलसीएम आणि एचसीएफ चे ट्रिक आहे, तर त्यांचे सुद्धा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला त्या टाईपचे व्हिडिओ सुद्धा बघायला मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.